लहानपणी नाही का हिंदी पिक्चर मध्ये हिरो हिरोईनला बघतो, हिरोईन हिरोला बघते, थोडी नजरानजर होते आणि डायरेक्ट कट टू स्वित्झर्लंडलाच नाचतायत. स्वित्झर्लंडला नक्की बघायचं काय? युंगफ्राऊ रिजन संपूर्ण हा जो भाग आहे खूप सारे डोंगर, धबधबे, छोट्या छोट्या गावांनी जोडला गेलाय आणि हा संपूर्ण भाग रोपवे आणि ट्रेननी जोडला गेलाय. तर युंगफ्राऊ का? तर युंगफ्राऊ हे फक्त स्वित्झर्लंड मधलं नाही तर युरोप मधलं सगळ्यात उंच शिखर आहे आणि ही सगळी गावं छोट्या छोट्या टॉय ट्रेननी कनेक्ट आहेत. त्याशिवाय इथे रोपवे सुद्धा आहेत आणि भरपूर ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत करायला. इंटरलाकन जे प्रसिद्ध आहे, जिथे खूप 2 मोठी तळी आहेत आणि त्या तळ्यांची छान मोठी बोट राईड पण असते जी तुम्ही करू शकता. आणि दुसरं ठिकाण ग्रिंडलवॉल सिलेक्ट करा. या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करता येईल, पॅराग्लायडिंग सारख्या. त्याचबरोबर लुटरब्रनात हे एक सर्वात सुंदर गाव आहे ज्यामध्ये खूप सारे धबधबे आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त धबधबे असणारं हे ठिकाण आहे. म्हणजे जनरल तुम्ही रस्त्याने पास होताना सुद्धा तुम्हाला डोंगरावरनं कुठलाही छोटा धबधबा तिथे तुम्हाला दिसतो. त्याचबरोबर म्युरोन सारखं गाव आहे जिथे फक्त तुम्हाला रोपवेनी जाता येतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफकोर्स युंगफ्राऊ पीक प्रॉपर कॉगविल ट्रेन आहे जी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. जे तुम्ही बर्फात खेळू शकता, संपूर्ण दिवस तुम्ही तिथे स्पेंड करू शकता. आणि बाकी काय तुम्ही फिरू शकता तर तिकडून तुम्ही लुसर्न नावाचं शहर आहे जे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथे जाऊ शकता. ओल्डेस्ट वुडन ब्रिज आहे तिथे आणि शहर सुद्धा खूप सुंदर आहे. त्याचबरोबर बर्न जी स्वित्झर्लंडची राजधानी आहे ती फिरू शकता, ती पण तिथनं तासाभराच्या अंतरावरती आहे. पण त्याचबरोबर फिरण्याचे ठिकाण म्हणजे झरमॅट नावाचं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथलं सुद्धा मॅटर्नहॉर्न नावाचं शिखर आहे. राईन वॉटरफॉल नावाचा खूप प्रसिद्ध धबधबा स्वित्झर्लंड मध्ये आहे, हा सुद्धा कव्हर करू शकता. आणि झरमॅटला जाण्यासाठी ग्लेशियर एक्सप्रेस नावाची ट्रेन आहे. म्हणजे या ट्रेनला जगातली सर्वात सुंदर ट्रेन असा दर्जा दिला गेलाय आणि साधारण 8 तासाची ही जर्नी आहे. अतिशय सुंदर ट्रेन आहे. पण लक्षात ठेवा की त्या ट्रेनचं तिकीट एका जर्नीचं सिंगल पर पर्सन 16,000 आहे. पण लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. तिथे जे 8 दिवस मी फिरलोय ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. आणि असा विचार नका करू की बापरे केवढं महाग आहे, मला आयुष्यात कधीच जमणार नाही. स्वप्न बघायला काय हरकत आहे? जर तुम्ही विचारांनी तिथे गेलात तर प्रत्यक्ष पण नक्कीच तिथे जाऊ शकता.